आज या प्रभात ट्रस्टच्या उपक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी अनेक मान्यवर अतिथी मंचावर उपस्थित आहेत आणि वंचितांच्या जीवनामध्ये प्रकाश ज्योत उजळवणारी तेजोमयी संस्था असं ज्यावेळी प्रभात ट्रस्टच्या निमित्तानं म्हणतो त्यावेळी मघाशी डॉक्टर प्रशांत थोरात सरांनी आपल्या मनोगतामध्ये सन्माननीय सुनील पवार साहेबांच्या जे काही सहकार्य केलं किंवा सुनील पवार सरांनी काही उपक्रम स्वतःहून सुचवले. मुळात सुनील पवार सरांचा स्वभावच असा आहे की चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी कौतुकाची थाप देणं आणि त्याच्याकडून अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा त्याला देणं हे पवार सर नेहमीच जाणतात. आणि मला आज या निमित्तानं एक वेगळीच ओळख त्यांची प्रशांत थोरात सर बोलताना जाणवली की प्रशांत थोरात सर सांगलीचे आहेत आणि सुनील पवार सर सुद्धा सांगलीचे आहेत. सांगली मिरज कुपवाडचे ते आयुक्त होते आपल्या इथे येण्यापूर्वी, हेही या निमित्तानं महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच हा जो काही ऋणानुबंध आहे तो जो सांगलीच्या मातीतून नवी मुंबईच्या कर्मभूमीतसुद्धा या ठिकाणी एकवटलेला आहे. मी सुनील पवार सरांना विनंती करेन की त्यांनी या ऋणानुबंधाला उजाळा द्यावा. आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार सर. आज खरं तर या कार्यक्रमाला फक्त उपस्थिती लावायचं एवढं ठरवलं होतं, पण कोंडे साहेब नेहमी माझी ऐन कार्यक्रमात गोची करतात, ऐन वेळेला सांगतात की तुम्हाला आता बोलायचं आहे. आत्ता तर अगोदर पण कल्पना दिली नाही, पण आत्ता इथं येऊन माझी ओळख सांगितली आणि तुम्ही बोला, मनोगत व्यक्त करा. तर मी माझं थोडक्यात मनोगत व्यक्त करतो. आपल्याला भरत वाटवानी साहेबांचं पण व्याख्यान ऐकायचं आहे. आज या कैलासवासी प्राध्यापक भास्करराव रंगराव थोरात यांच्या थोरात सरांच्या 13व्या पुण्यस्मरणानिमित्त जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते भरत वाटवानी सर, नवी मुंबईचे माजी खासदार आणि आपले माजी महापौर संजीव नाईक साहेब, प्रभात ट्रस्टचे सर्वेसर्वा डॉक्टर प्रशांत थोरात, प्रताप महाडिक, इथं उपस्थित असलेले रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव जाधव सर, आमचे महानगरपालिकेचे माजी पदाधिकारी दशरथ भगत साहेब, त्यांचे सर्व सहकारी, आमच्याच सांगली जिल्ह्यातले इथं पुढं बसलेले आर्यन पाटील सर आणि प्रभात ट्रस्टचे सर्व कार्यकर्ते, माझे महानगरपालिकेचे सहकारी आणि आत्ता ज्यांना आपण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला ते सर्व सत्कारार्थी. आज खरं तर प्रशांत थोरात सरांनी ज्यावेळेला त्यांच्या कामाची माहिती सांगितली त्यावेळेला काय बोलायचं याचं मला निशब्द झाल्यासारखं झालं आहे. परंतु आपल्याला माहीत आहे कालच महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा झाला 6 डिसेंबरला. आणि आपल्या संविधानाबद्दल आपण सारखं बोलतोय. आपण संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपलं अंमलात आणलं, स्वीकारलं गेलं. आणि 25 नोव्हेंबरला जी संविधान सभा झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, त्यावेळेला संविधान सभेच्या भाषणामध्ये त्यांनी एक धोके आपल्या संविधानाचे जर पुढं झाले नाही तर 3 धोके सांगितले होते. त्यातला फक्त एकच धोका मी सांगेन. त्यांनी सांगितलं होतं की आपण संविधान दिलं, आपण राजकीय स्वातंत्र्य म्हणजे राजकीय समता आणली. राजकीय समता म्हणजे प्रत्येक माणसाला, मग तो मोठा असो, गरीब असो, कनिष्ठ असो, त्याला एक मत द्यायचा अधिकार आहे प्रत्येकाला. हे राजकीय स्वातंत्र्य आलं, पण पुढचं जे त्यांना अपेक्षित होतं की आर्थिक आणि सामाजिक समता, आर्थिक आणि सामाजिक समता जर आपण प्रस्थापित करू शकलो नाही तर हे जे राजकीय स्वातंत्र्य आहे आणि आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित केली नाही तर असमानतेचा सामना करणारे लोक हे राजकीय स्वातंत्र्य हे उलटवून टाकल्याशिवाय राहणार नाहीत, असा एक त्यांनी धोका सांगितला होता. ह्यातले आर्थिक आणि सामाजिक समता बघितलं तर सामाजिक समता खरं तर प्रस्थापित करण्याचं काम डॉक्टर प्रशांत थोरात करत आहेत. जे गरीब आहेत, वंचित आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी काम केलं. आदिवासी लोकांच्यात जाऊन, मोखाडा इथं जाऊन बरंच त्याच्या कार्याची मी पुनरावृत्ती करत नाही, त्यांनी बरंच काही काम केलं. पण माझी आणि त्यांची ओळख झाली ती 1 वर्ष 6 महिन्यापूर्वी मी नवी मुंबई महानगरपालिकेत आलो आणि त्यानंतर प्रशांत थोरात आले. मला नाव पण माहीत नव्हतं, फक्त त्यांनी चिठ्ठी पाठवली, ते आत आले आणि त्यांचे बीज मोदक दिले. ही बीज मोदक संकल्पना मला तशी नवीन होती.
त्याच्याबद्दल मी सगळं विचारलं की बीज मोदक काय, तर हे बीज मोदक त्यांनी मातीमध्ये व्यवस्थित वेगवेगळे बी बियाणं घालून दिले होते. फक्त आपल्या माळरानावर घालून माळरानावर तुम्ही फेकून दिलं तरी ते झाडं वाढतील. आणि आता जे आपण बघतो की क्लायमेट चेंज आणि एन्व्हायरमेंट यासाठी वृक्षारोपणाचं महत्त्व किती आहे हे पण आपल्याला त्यांनी जाणवून दिलेलं आहे. त्यानंतर परत परत कळत गेलं की ते आपल्या सांगली जिल्ह्यातलेच आहेत. त्यानंतर आणखीन समजत गेलं की त्यांचे वडील रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य आहेत. आणि थोडीशी जवळीक अशी निर्माण झाली की मी पण रयत शिक्षण संस्थेचाच विद्यार्थी आहे. माझे वडील पण रयत सेवक होते. त्यामुळं रयत शिक्षण संस्थेचा आणि अण्णांचा विद्यार्थी हा खेड्यापाड्यातून आलेला विद्यार्थी, त्यांना गरिबांची जाण असणारे, एकदम वंचित ह्याच्यात राहणारे असे सगळ्यांची दुःख आम्ही पाहिलेली आहेत. आणि ती पाहताना ह्या लोकांच्यासाठी खरंच मनापासून आपण काम केलं पाहिजे ह्या भावनेनं काम करत गेलो. आणि डॉक्टर प्रशांत थोरात सरांना मी सांगितलं की तुम्ही बीज मोदक करता आणि काय करता. त्यांनी बरंच सांगितलं की आदिवासीसाठी आम्ही पुस्तकं वाटप करतो. त्यावेळेला आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण मोफत पाठ्यपुस्तकं देतो आपण विद्यार्थ्यांना. एकदा 5वी 6वीची जर पुस्तकं दिली तर ती मुलं दुसऱ्या वर्गात गेली तर मागच्या वर्गातली पुस्तकं तशीच राहतात. त्यांनी एक संकल्पना मांडली की ती जर पुस्तकं आम्हाला तुम्ही एकत्र करून दिली तर ती पुस्तकं एकत्र करून दिली तर आपण आदिवासी समाजात किंवा इतर जे मागासवर्गीय जे मागास भाग आहे त्या मागास भागात ज्या शिक्षणाच्या सोयीसुविधा मिळत नाहीत त्या ठिकाणी आपण जर ही पुस्तकं उपलब्ध करून दिली तर चांगलं होईल. त्या दृष्टीनं आम्ही सर्वांना सांगितलं. आणि आमच्या नवी मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांचं, त्यांच्या मुख्याध्यापकांचं आणि शिक्षकांचं पण मी कौतुक करतो की त्यांनी स्वतः पाठपुरावा करून ते पुस्तकं गोळा केली, आपण ते पाठवली. त्यांनी आत्ता सांगितलं नाका कामगारांसाठी काम केलं, त्यांनी बाकीचे जे आहेत महिला बचत गटासाठी काम केलं. ते जे काय काम करतील. आणि हा जो समाज आहे जो आपण बाबासाहेब आंबेडकरांना जो अभिप्रेत होता की सामाजिक समता आणायची आहे, त्या सामाजिक समतेसाठी आपण सर्वांनी काम करायचं आहे. मला इथं उपस्थित असलेल्या सर्व जे उपस्थित आहेत त्या सर्वांचं पण मी आभार व्यक्त करतो की आपण सामाजिक समतेसाठी काम करणारे प्रत्येकजण इथं आहात. आणि प्रत्येकाचा हातभार जर आपण लावला तर नक्कीच आपला महाराष्ट्र, आपला भारत देश पुढं जाईल. मी खरं तर अपेक्षेनं आलो होतो की डॉक्टर अभय बंग सरांचं व्याख्यान ऐकण्यासाठी. त्यांचं फक्त पुस्तकं वाचले, त्यांच्याबद्दलची माहिती वाचली. कारण माझं पोस्टिंग जे होतं ते पहिलं विदर्भामध्ये होतं. आणि विदर्भामध्ये असताना नागपूर, वर्धा, हिंगणघाट, हे चंद्रपूर असे करत बाबा आमटेंशी पण आपले संबंध आले होते. त्यावेळेला पु ल देशपांडे, बाबा आमटे आनंदवनामध्ये आम्ही गप्पा गोष्टी केल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याकडून पण कळालं होतं. आणि डॉक्टर अभय बंग पण आपले सरच्या या संस्थेतून महिलांचं जे आरोग्य आहे आणि बालमृत्यूदर कमी करण्यासाठी त्यांनी खूप मोठा प्रयत्न केला. आणि हे प्रयत्न जे आहेत ते सामाजिक समता आणण्यासाठी कुणीही कनिष्ठ, कुणालाही कनिष्ठ आपण मानलं नाही पाहिजे, सर्व बरोबरची लोकं झाली पाहिजे, त्या दृष्टीनं त्यांनी काम केलं होतं. ते जरी आले नाहीत तरी आजचे आपले प्रमुख व्याख्याते भरत वाटवानी सर इथं आलेले आहेत. मी त्यांच्याबद्दल माहिती घेतली माडिक सरांच्या. त्यांनी सांगितलं की रस्त्यावरचे जे मतिमंद आहेत किंवा आपण वेगळ्या भाषेत आपल्या मराठी भाषेत म्हणतो की वेडे लोक आहेत, त्यांच्यासाठी काम केलं जातं. मला खूप आनंद झाला की त्यासाठी पण काम करतात. कारण सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेत असताना असे जे आपले रस्त्यावरचे जे अनाथ जे लोक असतात की त्यांची स्मृती गेलेली असते, त्यांना काही आठवत नसतं, अशा लोकांच्यासाठी पण आम्ही एक सावली निवारा केंद्र तिथं चालू केलं होतं. आणि प्रत्येक रस्त्यावरचे जेवढे काही दिसतील तिथं पण असाच हे जे अभय बंग सर आहेत, वाटवानी सर आहेत किंवा बाबा आमटे साहेब, तसे सांगलीमध्ये पण एक मुस्लिम समाजाचा युवक होता मुस्तफा मुजावर म्हणून, त्याला मी गुलाम-ए-मुस्तफा म्हणायचो. त्यानं पण ते काम चांगलं तिथं सुरू केलं. तर अशी ही माणसं प्रत्येक शहरातून, प्रत्येक खेड्यातून जर आली आणि हे गरीब माणसं जर आणलं, आपण जर पुढं आणलं, आपण नवी मुंबईत जरी बघितलं तरी नवी मुंबईत आता वेगवेगळ्या प्रकारच्या आपण सिग्नलवर बघतो, लहान लहान मुलं बघतो. तर यांच्यासाठी पण काम करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. मी प्रशांत थोरात सरांची त्यासाठी नक्की मदत पण घेईन. पण ह्याच्या आडून काहीतरी वेगळ्या गैरप्रवृत्ती पण पुढं आल्या किंवा समजत आहेत मला की असं होतं आहे, तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. आणि हे जे कोण सामाजिक समतेसाठी प्रयत्न करणारे जे लोक आहेत त्यांना पुरस्कार मिळतात, सगळे मिळतात, परंतु त्यांच्याबद्दल फक्त 4 ओळी मी सांगतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. ना दौलत से ना शहादत से, ना दौलत से ना शहादत से, ना बंगला और गाड़ी रखने से, मिलता है सुकून दिल को,
मिलता है सुकून दिल को किसी गरीब की मदद करने से. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.